रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी नवी मुंबईत केली दोघांची 80 लाखांची फसवणूक। सीबीआय अधिकारी असल्याचे भासून कोल्हापुरात जमीन मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघांची 80 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरातील एका व्यक्तीला अटक केली आहे। मुंबई येथील कोपरखैरणी येथे आरोपी केंद्रीय अन्वेषण ब्युरो मध्ये सीबीआय कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून काम केले होते। त्याचा करार संपल्यानंतर त्याने एजन्सीचा अधिकारी असल्याचे भासून 2 जणांची फसवणूक केली आहे। पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी हे सांगितले आहे। आरोपींनी एप्रिल 2022 मध्ये नवी मुंबईतील एका सरकारी कार्यालयात कोल्हापुरातील असलेल्या पीडितांची त्यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील हजरा येथे 500 एकर वन जमीन मिळवून देण्यासाठी तो त्यांना मदत करू शकेल असा दावा त्यांनी केला। त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी त्यांना वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र NOC दाखवली आणि जमिनीच्या संदर्भात न्यायालयाच्या आदेशाचा बनावही केला असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते। आरोपींनी दोन्ही पीडितांकडून सुमारे 80 लाख रुपये घेतले। वारंवार स्मरण करूनही त्यांनी त्यांना वचन दिल्याप्रमाणे जमिनी मिळवून दिली नाही किंवा त्यांचे पैसेही परत केले नाहीत असे ते म्हणाले। त्यानंतर पीडित महिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली। आरोपीला अटक करण्यात आली आणि संबंधितांवर तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। अप्रैल 2022 करीबन उस मंथ में एक सुनील धुमाल करके जो प्रॉपर कोल्हापुर का आदमी है, वो सीबीआई डिपार्टमेंट में एक कॉन्ट्रैक्ट बेसिस पे ड्राइवर था। जब उसका कॉन्ट्रैक्ट खत्म हुआ उसके बाद उसने कई लोगों को सीबीआई में ऑफिसर बता के लोगों को चीट करना शुरू किया था। ये बेलापुर CBD बेलापुर में जो बचत भवन करके शासकीय विश्राम गृह है, वहां लोगों को मिलता था। वैसी एक घोरपड़े और जैन करके कोल्हापुर के 2 कंप्लेनेंट है, उनको भी वो अप्रैल 2020 में उनको मिला। उनको उन्होंने बताया कि मैं एक सीबीआई का ऑफिसर हूं और उसने कोल्हापुर डिस्ट्रिक्ट में आगरा तालुके में जो 50 एकड़ वन विभाग की जो जमीन है वो जमीन आपको ट्रांसफर करके देता हूं ऐसा उसको बता दिया। और उसी जमीन के बारे में उसने एक बोगस फॉरेस्ट डिपार्टमेंट का NOC प्लस दिंडोशी कोड का एक ऑर्डर उनको बनावटी करण किया हुआ दिखाया और उनका विश्वास संपादन किया और उसके बाद जमीन के ट्रांसफर करता हूं ऐसा बोल के उनसे 80 लाख रुपया लेके उनको चीट किया है। अभी उसको हमने अरेस्ट किया है। उसको 29 तक पुलिस कस्टडी मिली है। अगर हमारा आपकी तरफ से आपके थ्रू लोगों का ऐसा आह्वान है कि अगर ऐसे धुमाल ने अगर किसी को ऐसा चीट किया रहेगा तो वो तुरंत हमसे संपर्क करे। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।